नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे पृष्ठताण नावाचा टॉपिक, जो भौतिकशास्त्रामधला अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. पण मॅक्झिमम बुक्समध्ये मला तो ॲब्सेंट पाहायला मिळतो. त्यामुळे आपण या टॉपिकवर फोकस करणार आहे आणि सविस्तर याच्याबद्दल चर्चा करणार आहे. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आपण जर डे टू डे लाईफमधले जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्याशी जर रिलेट करतो म्हटलं, पृष्ठताण किंवा सरफेस टेन्शन नावाच्या टॉपिकला आपण बायलिंग्वल घेणार आहे. मराठीत पण पाहणार आहे आणि इंग्लिशमध्ये पण पाहणार आहे. सो आपल्याला आजचा टॉपिक जो आहे सरफेस टेन्शन किंवा आपण ज्याला पृष्ठताण म्हणतो तो डिस्कस करायला सुरुवात करायची आहे. सो त्याच्या आधी मी माझं एक शॉर्ट इंट्रोडक्शन देतो. इथं मी मेन्शन केलेलं आहे की मला जो राज्यसेवा मुलाखतींचा अनुभव आहे आणि UPSC मुलाखतींचा अनुभव आहे. त्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी अकॅडमीचा पत्ता देखील मेन्शन केलेला आहे. मोबाईल नंबर्स पण इथे आहे. कोणाला जर क्वेरी करायची असेल किंवा काही अडचणी विचारायच्या असतील तर तुम्ही या मोबाईल नंबरवर त्या ठिकाणी काय करू शकता, इन्क्वायरी किंवा त्या क्वेरीज विचारू शकता. येत्या लक्षामध्ये. सो आपण पुढे जाऊया. सो पटकन आपण एक ॲपबद्दल थोडीशी माहिती सांगतो मी तुम्हाला. पहा, विदर्भ IAS अकॅडमीचं एक ॲप आहे. ते तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. जर तुम्हाला स्टडी रिलेटेड मटेरियल किंवा हे लेक्चर्स पाहायचे असतील तर सो ते तुम्ही ॲप तिथून डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस दिलेले आहे. काही डेमो लेक्चर्स देखील त्या ठिकाणी दिलेले आहे, जे अतिशय नॉलेज तुम्ही त्यामधून त्या लेक्चर्समधून त्या ठिकाणी गेन करू शकता. कोणकोणते कोर्सेस कोणकोणते शिक्षक कंडक्ट करणार आहे ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. म्हणजे त्यात ड्युरेशन जो आहे तो देखील मेन्शन केलेला आहे. म्हणजे सिंगल कोर्स जर तुम्ही जॉईन करताय तर तुम्हाला 1 वर्ष तो कोर्स पाहता येईल. कितीही वेळा तुम्ही तो कोर्स पाहू शकता. म्हणजे तसं बंधन नाही आहे, तुम्ही 2 वेळाच पाहू शकता, 3 वेळाच पाहू शकता, असं काही बंधन नाही आहे. तुम्ही वारंवार तो कोर्स पाहू शकता. त्या ठिकाणी एखादी जर कन्सेप्ट क्लिअर होत नसली तर तुम्ही ते मागं पुढं घेऊन कितीही वेळा ते पाहू शकता किंवा एक्झामच्या आधी तो कोर्स पूर्ण रिवाईज देखील तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. म्हणजे आणि जे इंटिग्रेटेड बॅच आहे त्याला 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन आहे. म्हणजे 2 वर्ष तुम्ही तो कोर्स त्या ठिकाणी पाहू शकता. जुने झालेले लेक्चर्स पण पाहता येतील, जे नवीन लेक्चर अपलोड केल्या जातील ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येतील. पुढे जाऊया आपण. सो हा विज्ञानाचा कोर्स आहे, नुकताच आपण लॉन्च केलेला आहे. भौतिकशास्त्रापासून आपण सुरुवात करतोय. त्याच्यामध्ये फक्त 1000 रुपये फीस त्या कोर्सची आहे. मात्र जर हाच कोर्स तुम्ही 1 जानेवारी नंतर परचेस करताय तर त्यामध्ये प्राईस हाईक होते आहे किंवा त्याचे जे दर आहेत ते थोडेसे वाढतायत. म्हणजे तरी वाढले जरी ते दर 1000चे 1500 जरी झाले तरी ते सायन्सच्या मानाने अफोर्डेबल आहे. कारण आपण जवळपास 70 ते 80 लेक्चर्स त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत, ज्यातील जास्तीत जास्त लेक्चर हे बायोलॉजीचे असणार आहे. कारण राज्यसेवा असू द्या ज्याच्यावर ह्युमन बॉडीवर ज्यामध्ये जास्त क्वेश्चन्स विचारतात, किंवा कंबाईन असू द्या ज्याच्यामध्ये तुमचे वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्रावर तुलनेनं क्वेश्चन जास्त विचारतात, त्यावर आपला मुख्य फोकस असणार आहे. सोबत फिजिक्स आणि केमिस्ट्री पण आपण डिटेलमध्ये आणि अतिशय इंटरेस्टिंग वेनी, म्हणजे तुम्हाला बर्डन बिलकुल वाटणार नाही या विषयाचं, अशा प्रकारे पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या टॉपिककडे वळूया. सो सुरुवात करताना पहिले आपण आपला बेस मजबूत करूया. बघा, लर्न फ्रॉम बेसिक आपली टॅगलाईन आहे. आपल्याला बेसिकपासून काय करायची आहे, इमारत कन्स्ट्रक्ट करायची आहे. आणि बिलकुल घाबरायचं नाही आहे. फक्त बेसिक एकदा तुमच्या लक्षात आलं किंवा ध्यानात आलं तर मी तर म्हणतो की मॅक्झिमम क्वेश्चन जे आजकाल राज्यसेवेमध्ये विचारल्या चालले हे डायरेक्ट तुम्हाला एकतर ॲप्लिकेशन्सवर विचारतात किंवा खूप बेसिकमध्ये जाऊन विचारतात. तर ते बेसिक आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी ग्रॅब करायचं आहे. सो बेसिक लर्न करायला आपण सुरुवात करू. मी तुम्हाला इथं 2 गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. म्हणजे पहा, एक कोहेसिव्ह फोर्स आणि दुसरा ॲडेसिव्ह फोर्स. आता जवळपास पाहते दोन्ही लँग्वेजमध्ये मी त्याचे नावं मेन्शन केले आहे. सहसा मराठीच्या पुस्तकात हा टॉपिक आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणून त्याचे नावं थोडेसे मराठीमध्ये ऐकायला तुम्हाला एकदम ऑड वाटतील. म्हणजे एक कोहेसिव्ह जो फोर्स आहे त्याला ससंजक बल म्हणतात आणि जो ॲडेसिव्ह फोर्स आहे त्याला आसंजक बल म्हणतात. ससंजक आणि आसंजक. तर तुम्ही हे मराठीपेक्षा याचं थोडंसं इंग्लिश व्हर्जन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तुलनेनं इंग्लिश व्हर्जन याचं काय आहे, सोपं आहे. आता कसं आहे, कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय, पहा, 2 समान मॉलिक्युल्स जे असतात याच्या लक्षात, किंवा एकाच प्रकारचा पदार्थ, फॉर एक्झाम्पल पाणी आहे, तर पाण्याच्या जे रेणू असतात, म्हणजे रेणू कसे तयार होतात, आपण बेसिकपासून जाऊ. जे अणू असतात, अणू म्हणजे काय, कुठल्याही पदार्थाचा लहानात लहान भाग म्हणजे अणू असतो. अणूचे आणखी आपण तुकडे करू शकत नाही. एखाद्या पदार्थाचे बारीक 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 तुकडे करत गेलो, मायक्रोस्कोपी लावून तुकडे केले त्याचे, तर त्याचा शेवटचा जो भाग असतो, जो त्याचं बेसिक युनिट असतो, तो म्हणजे काय असतो, त्याचा अणू. येते लक्षात. 2 किंवा त्यापेक्षा अधिक अणू मिळून काय तयार होतो, तुमचा रेणू. येते लक्षामध्ये, कळते तुम्हाला. अशाच प्रकारे जे पाणी आहे हे संयुग आहे. कशाचं संयुग आहे विद्यार्थी मित्रांनो, H2O. त्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजनचे काय आहे, अणू आहेत. येते लक्षात. आणि अशा प्रकारे हे संयुग तयार होतो किंवा हा रेणू तयार होतो.
आता पाणी जर घेतलं आपण किंवा बॉटल किंवा आपण असं म्हटलं एका पात्रात पाणी घेतलं किंवा एका बॉटलमध्ये जर आपण पाणी घेतलं तर त्या पाण्याच्या रेणूंमध्ये इथं पाहू शकता तुम्ही, हे पाण्याचं आहे आणि हा पाण्याचा पण रेणू आहे, येतं लक्षामध्ये. सो मॉलिक्यूल ऑफ वॉटर आणि हा पण मॉलिक्यूल ऑफ वॉटर, दोन मॉलिक्यूल ऑफ वॉटरमध्ये किंवा पाण्याच्या दोन रेणूंमध्ये येतं लक्षामध्ये जे आकर्षण बल असते, कोहेसिव्ह फोर्स काय आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे एक आकर्षण बल आहे. त्याच्यामुळं काय होत आहेत, हे पाण्याचे जे दोन रेणू आहेत त्या ठिकाणी एकमेकाला काय आहेत, एकमेकाला बांधून ठेवल्या गेलेले आहेत, येतं लक्षामध्ये. सो या बलाला काय म्हणायचं, त्या ठिकाणी आकर्षण बल म्हणायचं, येतं लक्षात. आणि दोन सेम याच्यात आहे म्हणून त्याला काय म्हणायचं तुम्ही, कोहेसिव्ह फोर्स, किंवा त्याला काय म्हणू शकता तुम्ही, ससंजक बल त्या ठिकाणी म्हणू शकता. म्हणजे उदाहरणार्थ पाण्याच्या दोन रेणूंमध्ये असणारे काय आहे, आकर्षण बल. हे पाण्याच्या दोन रेणूंमध्ये जे आकर्षण बल आहे त्या आकर्षण बलाला म्हणजे पाण्याचे दोन रेणू एकमेकाला जे जोडून ठेवल्या गेलेले आहे, येते लक्षामध्ये. किंवा आपण असं म्हणू शकतो हा H2Oचा रेणू दुसऱ्या H2Oच्या रेणूसोबत कशामुळं बांधला गेलेला आहे, येते लक्षात. यांच्यामध्ये जे आकर्षण निर्माण करणारं बल आहे जे एकमेकाला जोडून ठेवते आहे त्या पाण्याच्या ग्लासामध्ये किंवा बॉटलमध्ये, त्या बलाला आपण काय म्हणणार, कोहेसिव्ह फोर्स म्हणणार. आता मी काय म्हटलं, पाणी ग्लासमध्ये आहे, येतं लक्षामध्ये. आपण असं कन्सिडर केलं की पाणी हे काय आहे तुमच्या ग्लासमध्ये. आता पाण्याचे जे रेणू आहेत ते एकमेकाला कोहेसिव्ह बलाने आकर्षित करतायत, येतं लक्षात. मात्र ॲट द सेम टाईम ते कशाला चिपकलेले आहेत, त्या ग्लासला पण चिपकलेले आहेत, येतं लक्षामध्ये. हा जो ग्लास आहे याचा जो हा पूर्ण सरफेस आहे याला पण ते चिपकलेले आहेत, येतं लक्षामध्ये. सो याला काय म्हणणार तुम्ही, जो पाण्याच्या आपण असं म्हणतो मॉलिक्युल्स ऑफ वॉटर, पाण्याचे रेणू, आणि मॉलिक्युल्स ऑफ ग्लास, येते लक्षामध्ये. ग्लास किंवा आपण म्हणू शकतो काचेचे किंवा आणखी एखादा स्टीलचा ग्लास असेल तुमचा. सो त्या ग्लासचे रेणू याच्यामध्ये जे आकर्षण बल आहे त्या आकर्षण बलाला आपण काय म्हणणार, त्या ठिकाणी ॲडेसिव्ह फोर्स म्हणणार. ॲडेसिव्ह फोर्स म्हणजे काय, आसंजक बल, येतं लक्षात. सो ज्या दोन डिफरंट गोष्टी आहे, येतं लक्षात, एकीकडं पाणी आहे आणि दुसरीकडं ग्लास आहे तुमचा, ह्या दोन वेगळ्या गोष्टींमध्ये जे आकर्षण बल असते त्याला काय म्हणणार तुम्ही, ॲडेसिव्ह फोर्स म्हणणार, येतं लक्षामध्ये. सो हे झाला ॲडेसिव्ह फोर्स आणि हा झाला कोहेसिव्ह फोर्स. समान याच्यामध्ये कोहेसिव्ह, डिफरंट याच्यामध्ये ॲडेसिव्ह फोर्स, येतं लक्षामध्ये. आता आपण पुढे जाऊया. हे आपण बेसिक उचललं, येतं लक्षामध्ये. ह्या बेसिक गोष्टी आपण उचललेल्या आहेत. आता आपण काय करू, पुढे जाऊया आणखी. हे लर्न करणं फार महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा फिजिक्स आणि केमिस्ट्री शिकतो त्याच्यामध्ये पदोपदी आपल्याला जे कोहेसिव्ह फोर्सेस आहेत किंवा जे ॲडेसिव्ह फोर्सेस आहेत, सासंजक बल आणि आसंजक बल, याचा काय लागणार आहे, आपल्याला ठिकठिकाणी आढावा घ्यावा लागणार आहे. म्हणून बेस पक्का ठेवा. दोन समान गोष्टीत कोहेसिव्ह फोर्स, येतं लक्षात. म्हणजे तुम्ही दोन मित्र आहे, तुमच्यामध्ये जे आकर्षण बल आहे इन जनरल लाईफमध्ये ते काय म्हणणार तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी, कोहेसिव्ह फोर्स तुम्ही लक्षात ठेवणार, येते लक्षामध्ये. आणि आपल्याला म्हणता येईल म्हणजे ॲडेसिव्ह फोर्स म्हणजे तुमच्यात आणि एखाद्या प्राण्यामध्ये जी मैत्री झाली त्याला काय म्हणणार तुम्ही, ॲडेसिव्ह फोर्स म्हणणार. सो दोन डिफरंट गोष्टीमध्ये ॲडेसिव्ह असते, सेम गोष्टीमध्ये काय असते, कोहेसिव्ह असते, येते लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. हां, आता पहा, म्हणजे हे डे टू डे लाईफमध्ये कुठं हे होते, म्हणजे त्याच्याशिवाय आपल्याला पुढं जायचंच नाही आहे. तुम्ही हे चित्र पाहू शकता. काही जे लोक आहेत म्हणजे ज्यांनी 90sमध्ये टी व्ही वगैरे पाहायचे, शक्तिमान वगैरे यासारख्या सिरियल्स पाहायचे, ज्युनियर जी वगैरे, चित्रहार, रंगोली, येतं लक्षात. ते ज्या कालखंडातले मुलं आहेत त्यांना हे माहीत आहे म्हणजे कशाची ॲड आहे. तेव्हा अशा ॲड याच्यात पहा, काही अंबुजा सिमेंटच्या, ता धिंगता तिक तक धूम, टूटेगी कैसे, ते म्हणते ना भैया ये दीवार टूटती क्यों नहीं, टूटेगी कैसे, अंबुजा सिमेंट से जो बनी है, त्या कालखंडातली ही एक ॲड आहे. त्याच्यामध्ये हा कार्यकर्ता काय करत असतो, अंडा ऑमलेट बनवत असतो किंवा अंड्याची भुर्जी बनवत असतो त्या ठिकाणी, आणि एक अंड्याला तो काय करत असतो, मारतो, पण ते फुटतच नाही. मग हातोडा घेतो तो आणि जोरात त्याच्यावर मारतो, तर ते अंड त्याच्या हातातून निसटते आणि तिथं एक असं कळशी ठेवलेली असते किंवा विदर्भाच्या भाषेमध्ये गुंड ठेवलेला असतो, त्याला जाऊन ते लागते, त्याला छिद्र पडते, म्हणजे डायरेक्ट त्यातून पाणी बाहेर निघायला लागते, पण अंड तुटत नाही. मग ह्याला टेन्शन येते की कशामुळं बाबा हे सगळं होते. तर मग तो काय करतो, मागं वळून पाहतो, ज्या कोंबडीने हे अंड दिलेलं आहे तर त्याला असं लक्षात येते की फेविकॉलच्या डब्यामध्ये ती काय करत असते त्या ठिकाणी. सो ये फेविकॉल का जोड आहे म्हणजे. सो आता इथं तुम्ही जर एक व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथे एक शब्द लिहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ॲडेसिव्ह. दिसतोय का तुम्हाला हा शब्द, पहा बरं काय लिहिलेलं आहे तिथं, ॲडेसिव्ह, येतं लक्षात. मग फेविकॉल काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ॲडेसिव्ह आहे. ॲडेसिव्ह म्हणजे काय, दोन वेगवेगळ्या गोष्टींना जोडणारं, येतं लक्षामध्ये. सो दोन वेगवेगळ्या गोष्टींना इथं तर त्यांनी असं दाखवले
इथं हत्ती आहे, या साईडने एक हत्ती या साईडने एक हत्ती, आणि त्यांचे शेपूट बहुतेक फेविकॉलनं जोडलेले आहेत, तर ते एकमेकाच्या विरुद्ध जात आहेत तरी ते तुटत नाही आहे, कारण तो फेविकॉल का जोड आहे म्हणजे. सो याला काय म्हणणार तुम्ही? ॲडेझिव्ज म्हणणार. येते लक्षात? दोन वेगवेगळ्या गोष्टींना जोडणाऱ्या गोष्टीला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी? ॲडेझिव्ह फोर्स म्हणतो, म्हणून याला ॲडेझिव्ज म्हणतात. म्हणजे येते लक्षामध्ये? बघून घ्या. ते कळालं तुम्हाला? फार सोपं आहे. पुढे जाऊया आपण. हां, आता हे फार महत्त्वाचं असणार आहे पहा एक्झामच्या दृष्टीनं, जे आता आपण चर्चा करणार आहोत ज्यावर. पहा इथं तुम्हाला मी वॉटर मॉलिक्यूल दिलेला आहे. इथं काय दिलेलं आहे? वॉटर मॉलिक्यूल. वॉटर म्हणजे पाणी. सो पाणी. आता पाण्याचा फॉर्म्युला काय आहे हो? H2O. मगाशी सांगितल्याप्रमाणे H2O. येतं लक्षामध्ये? याच्यामध्ये कसं आहे की तुमचा जो ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे येतं लक्षामध्ये, त्याला 2 हायड्रोजनचे मॉलिक्यूल काय आहे? चिपकलेले आहे. हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल चिपकलेले आहे. म्हणजे एकमेकांसोबत त्यांनी काय केलेलं आहे? भागीदारी केलेली आहे किंवा देवाणघेवाण केलेली आहे. त्याच्यातून तुमचं काय तयार झालेलं आहे? पाणी तयार झालेलं आहे किंवा H2O तयार झालेला आहे. येतं लक्षामध्ये? आता यांच्यामध्ये येतं लक्षात, हा जो बॉन्ड आहे, हा जो बॉन्ड आहे याला काय म्हणतात? सो इट इज अ इंट्रामॉलिक्युलर. याला म्हणतात इंट्रामॉलिक्युलर. आणि याच्या बाजूला एक, समजा आपण असं म्हणू, इथे एक पाण्याचा मॉलिक्यूल आहे. आता याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, स्लाइटली पॉझिटिव्ह, सॉरी याच्यामध्ये तुमचा स्लाइटली निगेटिव्ह चार्ज आहे. माय मिस्टेक. स्लाइटली निगेटिव्ह चार्ज आहे, याच्यावर तुमचा स्लाइटली पॉझिटिव्ह चार्ज आहे. येतं लक्षात? सो हे जेव्हा पाण्याचा मॉलिक्यूल तयार होतो याला पोलॅरिटी म्हणतात. म्हणजे ह्याच्यावर राज्यसेवेने क्वेश्चन विचारलेला आहे. पहा तुम्ही 2019 का 18च्या पेपरमध्ये पोलॅरिटीवर त्यांनी क्वेश्चन विचारला. सो यालाच पोलॅरिटी म्हणतात. पोल म्हणजे काय? 2 पोल तयार होणे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. येतं लक्षामध्ये? सो जेव्हा पाणी तयार होते 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन पासून किंवा हे मिळून जेव्हा पाणी तयार होते, येतं लक्षामध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये पोलॅरिटी पाहायला मिळते. सो हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्जेस आणि ऑक्सिजनवर तुमचे निगेटिव्ह चार्जेस पाहायला मिळतात त्या ठिकाणी. येतं लक्षात? सो आपण याला काय म्हणतो? पोलॅरिटी ऑफ वॉटर. म्हणजे वॉटर काय आहे? पोलार मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये 2 पोल तयार होतात, एक पॉझिटिव्ह पोल आणि दुसरा निगेटिव्ह पोल. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की हा जो पाणी आहे, हा पण पाणी आहे, याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आहे, याच्यामध्ये पॉझिटिव्ह. आता हा पॉझिटिव्ह असल्यामुळं हायड्रोजन हा कशाकडे आकर्षित होतो? ह्या ऑक्सिजनकडे आकर्षित होतो. आणि ह्या ऑक्सिजनसोबत, इथल्या ऑक्सिजनसोबत पहा, इथल्या ऑक्सिजनसोबत हा अतिशय आपल्याला असं म्हणता येईल एक वीक बॉन्ड तयार करतो. याला काय म्हणतात? इंटरमॉलिक्युलर बॉन्ड. याला काय म्हणायचं? इंटरमॉलिक्युलर. आता इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर ही काय भानगड आहे? म्हणजे आता तुम्हाला एक जनरल लाईफमधलं एक्झाम्पल देतो. मला तुम्ही सांगा, इंटरकास्ट मॅरेजेस म्हणजे काय? आंतरजातीय विवाह किंवा इंटरकास्ट मॅरेजेस. मला सांगा, इंटरकास्टमध्ये काय असते? दोघं जण सेम जातीतले असतात का? नाही. इंटरकास्ट मॅरेजेसमध्ये एक दुसऱ्या जातीतला असतो आणि एका जातीचा तर दुसऱ्या जातीचा असतो. सेम जातीत जे विवाह होतात त्याला आपण म्हणतो इंट्राकास्ट, आणि जे वेगवेगळ्या जातींमध्ये होतात त्याला आपण काय म्हणतो? इंटरकास्ट. येते लक्षामध्ये? तसं हा पाण्याचा मॉलिक्यूल वेगळा आहे, हा पाण्याचा मॉलिक्यूल वेगळा आहे. म्हणून याच्यामध्ये कोणता हे आहे? इंटरमॉलिक्युलर. 2 वेगवेगळे पाण्याचे रेणू आहे आणि एकाच पाण्याच्या रेणूमध्ये जो ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये आहे याला इंट्रामॉलिक्युलर. तुम्ही म्हणता सर एवढं कशाला सांगत बसले आम्हाला? अहो, ह्या इंटरमॉलिक्युलरवर आत्ता प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवेमध्ये 2019ला. म्हणजे पुस्तकांची ती लेवलच नाही आहे ज्याच्यावर राज्यसेवा क्वेश्चन्स विचारते. म्हणजे पुस्तकं तर दूरपर्यंत तुम्हाला हे जे मार्केटमध्ये अवेलेबल जे काही पुस्तकं आहे जे तुम्ही वाचता, म्हणजे जनरल याच्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये तुम्ही जे पुस्तक वाचता त्याच्या कितीतरी पुढे गेलेलं आहे सायन्स आयोगाचं. आपल्याला त्याच्याही पुढे एक पाऊल जावं लागणार. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी समजावण्याचा कंटाळा केल्यापेक्षा तुम्ही ह्या गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला तुम्ही असं पळू नका. आपल्याला पळायचं नाही आहे, आपल्याला ह्या गोष्टींना फेस करायचं आहे. हे मी तुम्हाला का सांगतो इंट्रामॉलिक्युलर इंटरमॉलिक्युलर? कारण आयोगाने 2018-19च्या पेपरमध्ये त्यांनी वंडरवॉल फोर्सेसवर क्वेश्चन विचारला. आता कोणत्या पुस्तकात? आता हे पुस्तकवाले बदमाश असतात. काय करतात? आयोगाने प्रश्न विचारले की मग त्या गोष्टी ॲड करतात. तर काही पुस्तकांनी तर आणखी त्या गोष्टी ॲड केलेल्या नाही आहेत. म्हणजे सो ते म्हणजे वंडरवॉल फोर्सेस. वंडरवॉल फोर्सेस म्हणजे काय? त्यांनी सोप्पा क्वेश्चन विचारला एकदम. वंडरवॉल फोर्सेस हे वीक फोर्सेस असतात. वीक म्हणजे तुलनेने हे काय असतात? थोडेसे दुबळे असतात, म्हणून त्याला वीक फोर्सेस म्हटल्या जाते, वंडरवॉल फोर्सेस. आणि ते काय असतात? इंटरमॉलिक्युलर असतात. हा काय आहे? वीक फोर्स आहे. मात्र हायड्रोजन आणि ऑक्सिजन, सो जगातल्या काही स्ट्रॉंगेस्ट बॉन्डपैकी हा एक बॉन्ड आहे. म्हणजे जो हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या दरम्यान आहे. ज्या दिवशी ह्या बॉन्डला कसं तोडायचं
हे जर लक्षात आलं तर तुमच्या गाड्या ज्या आहेत त्या पाण्यावर चालतील, पाण्यावर. कारण ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो आणि हायड्रोजन जगातला सर्वोत्तम फ्युएल आहे. वन ऑफ द आपल्याला म्हणता येईल म्हणजे पेट्रोल डिझेलपेक्षा कितीतरी पटीनं त्याची इफिशियन्सी आहे. म्हणजे एक बॉटल पाणी टाकलं की तुमची गाडी 1 वर्ष आरामात चालणार. म्हणजे कुठंच थांबवायची गरज नाही तुम्हाला किंवा काही कुठेही नेऊ शकता तुमची गाडी. त्याच्यात फ्युएल टाकण्याची गरज नाही. फक्त ज्या दिवशी मशीन डेव्हलप झाली हा बॉन्ड तोडणारी. येत्या लक्षामध्ये कोणता? ऑक्सिजन आणि हायड्रोजन. हा जो इंट्रामॉलिक्युलर म्हणजे एकाच मॉलिक्युलमध्ये असणारा हा जो इंट्रामॉलिक्युलर बॉन्ड आहे हा स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे. येत्या लक्षामध्ये तुम्हाला. सो हा आणि हा जो आहे हा पाण्याचा मॉलिक्यूल आणि हा पाण्याचा मॉलिक्यूल, हे दोन वेगवेगळ्या पाण्याच्या मॉलिक्यूलमध्ये जो इंटरमॉलिक्युलर आहे हा काय आहे त्या ठिकाणी अतिशय वीक आहे. तो काय थोडंसं पाणी जर तापवलं तर त्याचं वाफेत रूपांतर होते. का? कारण हा बॉन्ड तुटायला सुरुवात होतो त्या ठिकाणी. थोडं जरी तापवलं म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला पण पाण्याची वाफ होत असते ना. तुम्ही बशीत पाणी घ्या बरं, पहा बरं, सकाळी तुम्ही बशीभर पाणी ठेवा, संध्याकाळपर्यंत ते पाणी अर्ध होऊन जाते. अहो कसं काय अर्ध होतं हे पाणी? कुठे गेलं हे पाणी? ते व्हेपराईज झालं. व्हेपराईज म्हणजे काय? हे बॉन्ड तुटत गेले. सो H2च आहे पण ते व्हेपराईज फॉर्ममध्ये चाललं गेलं हे बॉन्ड तुटल्यामुळं. हे बॉन्ड बनतात तुटतात, बनतात तुटतात, म्हणून पाणी लिक्विड आहे. म्हणून पाणी काय? लिक्विड. खूप सुंदर आहे. मी एक स्पेशल टॉपिक घेणार आहे तुमचा. वॉटर हा जो चॅप्टर आहे तो स्पेशली मी तुमचा कंडक्ट करणार आहे ठिकाणी. फक्त आता एवढं समजून घ्या तुम्ही. सो 2 पाण्याचे रेणू आहेत. त्या 2 पाण्यांच्या रेणूमध्ये जो बंध असतो तो थोडासा वीक असतो. त्याला आपण काय म्हणतो? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, ज्याला आपण वंडरवॉल फोर्सेस पण म्हणतो. आता याच्यामध्ये गंमत आहे. आता हेच तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेलं आहे. याला हायड्रोजन बॉन्ड म्हणतात. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हा एक पाण्याचा रेणू आहे, हा एक पाण्याचा रेणू आहे, हा एक पाण्याचा रेणू आहे आणि हा एक पाण्याचा रेणू आहे. ह्या रेणूंमध्ये एक बॉन्ड आहे. याला काय म्हणतो आपण? हायड्रोजन बॉन्ड. याला काय म्हणणार आपण? हायड्रोजन बॉन्ड. आता सारखा पदार्थ आहे, पाणीच आहे. हे पण पाणी आहे, हे पण पाणी आहे, हे पण पाणी आहे, हे सगळं पाणी आहे. पाणी आहे म्हणजे यांच्या रेणूंमध्ये कोणता फोर्स असणार तुमचा? सो कोहेसिव्ह फोर्स. कोणता फोर्स असणार तुमचा? कोहेसिव्ह फोर्स. तुम्ही इथं पाहू शकता. हे बघा, ही दोस्ती तुटायची नाही. सो 2 पाण्याच्या रेणूमध्ये हाही पाणी आहे, H2O दिसते का? H2O. इथं पण H2O. येते लक्षात? ह्यांच्या दोघांमध्ये जो आहे त्याला आपण काय म्हटलं? कोहेसिव्ह. पण हा जो ग्लास आहे येते लक्षामध्ये, याला ग्लास म्हणू आपण. ह्या ग्लासमध्ये आणि पाण्याच्या रेणूंमध्ये जो आहे त्याला काय म्हटलं आपण? ॲडेझिव्ह फोर्स म्हटलं. त्याला काय म्हटलं आपण? ॲडेझिव्ह फोर्स म्हटलं. आता हे बेसिक आहे. येते लक्षात? 2 पाण्यांच्या रेणूंमध्ये कोणता फोर्स असतो तुमचा? कोहेसिव्ह. पाहून घ्या तुम्ही. आली ही गोष्ट तुमच्या लक्षामध्ये. चला पुढे जाऊया आपण. आता याच्यावर तुमचं सरफेस टेन्शन आता एका सेकंदात क्लिअर होते तुमची कन्सेप्ट सरफेस टेन्शनची. आपण मुद्दाम खोलात चाललोय बरं का. आपण असं मी जर म्हटलं असतं की सुपरफिशियल सांगतो तुम्हाला तर 2 मिनिटाचं काम होतं. हे कोहेसिव्ह फोर्स आणि लेअर तयार झाली संपलं असं नाही. आपण मुद्दाम इंटरमॉलिक्युलर का घेतलेलं आहे? कारण एक्झाममध्ये हेच बेसिक विचारतंय. त्यांना असं तुमच्याकडून सायंटिस्ट अपेक्षितच नाही आहे. त्यांना काय पाहिजे आहे? सामान्य मुलगा. म्हणजे ते म्हणतो ना फर्स्ट बी ॲज अ गुड ह्युमन बिईंग. आपण म्हणतो ना त्याला बी ॲज अ गुड ह्युमन बिईंग फर्स्ट, देन IAS इज द बाय प्रोडक्ट. तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व बना, तुम्हाला IAS पद ऑटोमॅटिक मिळून जाते. सो तो हा एक प्रकार आहे की तुमचे बेसिक काय असले पाहिजे? क्लिअर. त्यांना सायंटिस्ट लोक नको आहे, रिसर्च करणारे. त्यांना सोप्या गोष्टी की बाबा ह्या गोष्टी कशा तयार होतात. जगामध्ये आपण एखादी गोष्ट हातात उचलतो तर त्या हातात उचललेल्या गोष्टीमध्ये कोणकोणतं बल त्याच्यावर ॲट अ टाईम कार्य करत आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा वर्क करतो? मग फोर्स म्हणजे काय? एखादी गोष्ट दुसऱ्या ठिकाणी नेली, कार्य झालं, मग ते पॉझिटिव्ह कार्य कोणतं, निगेटिव्ह कार्य कोणतं? ह्या अशा सोप्या गोष्टी ज्या तुम्ही डे टू डे लाईफमध्ये जगता. त्यांना काही इंजिनिअरिंग लेवलचं काही अपेक्षित नाही आहे, जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे किंवा ज्याच्यामध्ये डॉक्टर फील्डचं त्यांना काहीच अपेक्षित नाही आहे. तुमची बॉडी, तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या ह्या ज्या गोष्टी, आता कोविड-19 चालू आहे. सो व्हायरसेस काय असतात, मग त्याच्यामध्ये आणि बॅक्टेरियाजमध्ये काय फरक आहे? तुम्ही पहा. याच्या पलीकडे आयोग कधीच क्वेश्चन विचारत नाही तुम्हाला. फक्त काय पाहिजे तुम्हाला? एक चांगला व्यक्ती म्हणून तुमचं हे बेसिक काय पाहिजे? क्लिअर. दुर्दैवानं आपल्याला त्या गोष्टी त्याप्रमाणे शिकवल्या गेलेल्या नसतात, म्हणून ह्या सर्व आपल्याला अडचणी फेस कराव्या लागतात. म्हणजे त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही जेवढ्या जास्त ॲडॉप्ट कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. आपण पुढे जाऊया. हां, आता आपण असं कन्सिडर करू किंवा आपण काय करू, एक स्पेशल बोर्ड घेऊ त्यासाठी. ग्रीन बोर्ड घेऊया आपण त्यासाठी. पहा, मी असं जर कन्सिडर केलं की माझ्याकडे
एक 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 पात्र आहे माझ्याकडे, त्या पात्रामध्ये समजा आपण असं म्हटलं हे पाणी भरलेलं आहे सगळं. आपण इथला एक मॉलिक्यूल कन्सिडर केला, याला काय म्हणू आपण, वॉटर. हा कोणता मॉलिक्यूल आहे, आतमध्ये काय लिक्विड भरलेला आहे, वॉटर किंवा पाणी भरलेलं आहे. पाणी भरलेलं आहे आतमध्ये, समजा आतमध्ये काय भरलेलं आहे, आपण पाणी भरलेलं आहे. आता ह्या पाण्याच्या मॉलिक्यूलला आजूबाजूचे सगळे पाण्याचे मॉलिक्यूल एकमेकांकडे काय करतायत, ओढतायत. येतं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं हा पाण्याचा कण काय आहे, सगळीकडून समान फोर्स, म्हणजे इकडून पण सगळीकडूनच त्याला, म्हणजे आजूबाजूचे जे छोटे छोटे पाण्याचे, येतं लक्षामध्ये, हे पाण्याचे जे रेणू आहेत, सो पाण्याच्या आतमध्ये बुडालेला आहे ना तो, आपण जो पाण्याचा कण म्हणजे घेतलेला आहे त्याला ए म्हणू. जो रेणू घेतला ए, याच्यावर काय होत आहे की आजूबाजूला पण पाणी असल्यामुळं त्याला सगळीकडून ओढल्या चाललं, त्याच्यामुळं त्याच्यावरचा रिझल्टंट फोर्स 0 आहे, त्याच्यामुळं तो स्टेबल आहे. पण हे तुम्हाला ह्यांच्या बाबतीत पाहायला भेटत नाही. हे जे सरफेसवर असणारे आहे ना, येतं लक्षामध्ये, हे जे सरफेसवर असणारे पाण्याचे ड्रॉपलेट्स आहेत किंवा सरफेसवर असणारे पाण्याचे हे जे रेणू आहे, आपण त्याला काय म्हणू, पृष्ठभागावरील रेणू. हे पृष्ठभागावरील रेणू, यांच्या बाबतीत हे खरं नाही आहे. यांच्या बाबतीत यांना वर ओढणारं कोणीच नाही आहे, मात्र यांना जे खाली ओढणार आहे, खाली कोण ओढतात यांना, पाण्याचे खाली पण कोण आहे, पाणी, आणि वर कोण आहे, हवा. तर त्यांना खालच्या दिशेनं ओढणारा पाण्याचा जो आहे त्याला काय म्हणतो आपण, कोहेसिव्ह फोर्स. कोणता फोर्स म्हणणार, खालचे जे पाण्याचे ड्रॉपलेट्स आहेत ज्याला खाली ओढत आहेत, याच्या लक्षामध्ये, हे जे पाण्याच्या आतमधले ड्रॉपलेट्स आहेत हे यांना खाली ओढत आहेत, यांना खाली ओढतायत, याला काय म्हटलं आपण, कोहेसिव्ह फोर्स म्हटलं त्या ठिकाणी. येते लक्षामध्ये. सासंजन बल म्हटलं ते त्याला खालच्या दिशेनं ओढते. खालच्या दिशेनं ओढल्यामुळं हे वरची जी लेअर आहे ही पिचकल्या जाते. विचार करा ना, ही वरची लेअर आहे आणि खालून यांना कोणीतरी ओढलं, समजा ही वरची लेअर आहे, हिला जर खालून कोणीतरी ओढलं तर ही अशी पिचकल्या जाईल. त्याच्यामुळं काय होते की ही लेअर अशी एक पिचकल्या जाते आणि याच्या वर, येतं लक्षात, हे वरचे पार्टिकल पिचकल्या गेल्यामुळं हे काय होतात, लेअर. हे कोणत्या याच्यात तयार होतात, याला आपण लेअर म्हणणार. येत्या लक्षामध्ये एक थर तयार होतो. खालच्या दिशेनं ओढल्यामुळे यांच्यावर काय निर्माण झाला, ताण निर्माण झाला. याच्यावर काय निर्माण झाला, ताण निर्माण झाला. कुठं निर्माण झाला, पृष्ठावरच हा ताण निर्माण होतो. आतमध्ये होतो का, नाही. हा ताण कुठं निर्माण होतो, पृष्ठावर. आणि याची एक अशी लेअर फॉर्म होते किंवा असा एक आडवा काय तयार होतो, त्या ठिकाणी थर तयार होतो. येत्या लक्षामध्ये, तो पृष्ठावरच तयार होतो म्हणून त्याला पृष्ठ ताण म्हटल्या जाते किंवा त्याला काय म्हटलं जाते, सरफेस टेन्शन किंवा त्याला पृष्ठ ताण म्हटलं जाते. हेच मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. हे बघा, खालच्या मॉलिक्युल्सनी हे सगळेजण स्टेबल आहेत, पण खालच्या मॉलिक्युलने वरच्या मॉलिक्युलला ओढल्यामुळे इथं हे पिचकल्या गेले. हे बघा, दोन दिसतात का तुमचे, हे इथे हे काय झालेले आहे, पिचकल्या गेलेले आहे. त्याच्यामुळे इथं एक सरफेसवर काय तयार झाली, सरफेसवर एक लेअर तयार झाली. सरफेसवर एक लेअर तयार झाली. त्या लेअरलाच आपण काय म्हणणार, सरफेस टेन्शन किंवा पृष्ठताण. सरफेसवर ताण निर्माण झाला. अतिशय सोपं, काहीच अवघड नाही. सरफेसवर एक ताण निर्माण झाला, त्याला काय म्हणणार विद्यार्थी मित्रांनो, पृष्ठताण. आता ह्या पृष्ठताणामुळे हे झालं बेसिक. आता याचे ॲप्लिकेशन, याचे खूप सारे ॲप्लिकेशन आहे. हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर 1 बाय 1 आपण काय करू, हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. येतं लक्षात. चला मग पृष्ठताणाचे आपण एक्झाम्पल पाहू. हे सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. तुम्ही पाहू शकता, पहा, लहानपणी आम्ही याला म्हणजे त्याला वॉटर स्ट्रॅडर म्हटलं जाते. हा जो कीटक आहे याला हे डासं नाही आहेत बरं का. येतं लक्षामध्ये, हे डास नाही आहे किंवा मच्छर वगैरे म्हणता तुम्ही त्याला, हा प्रकार नाही आहे, हा मॉस्किटोज नाही आहेत हे. येतं लक्षात. त्याला वॉटर स्ट्रॅडर म्हटलं जाते इंग्लिशमध्ये. आम्ही लहानपणी पाणी साफ करणारा किडा म्हणायचो. तो गोल गोल फिरायचा म्हणजे पाण्याच्या वर वगैरे आणि त्यानंतर जेव्हा थकला की असा थांबायचा. पण तो पाण्यामध्ये बुडायचा का, नाही. तुम्ही इथं पाहू शकता यांच्या पायाजवळ, तुम्ही इथं पाहू शकता यांच्या पायाजवळ, हे बघा, इथं येतं लक्षामध्ये, हे इथं पाण्यावर थोडंसं प्रेशर यांनी क्रिएट केलेलं आहे, कारण ह्यांचं काहीतरी वस्तुमान आहे, त्यामुळं पाण्यावर यांनी प्रेशर क्रिएट केलं आहे. पण हे पाण्यामध्ये बुडतायत का, नाही बुडत आहे. म्हणजे असं हे का बुडत नाही आहे, आपण जर पाण्यावर जाऊन उभं राहतो म्हटलं तर नीटच जलसमाधी लागेल ना आपल्याला. आपण पाण्यावर तरंगू शकतो का, पण ज्यांचं वजन कमी आहे, येत्या लक्षामध्ये, आपण पाण्यामध्ये जर बुडालो तर त्यासाठी किंवा मोठे मोठे जहाजं पाण्यावर तरंगत आहेत किंवा काही लोक पाण्यामध्ये पोहत आहेत, ते बुडत नाही आहेत. हे जे मोठे
गोष्टी आहे किंवा ज्यांचं मास किंवा वस्तुमान किंवा वजन खूप जास्त आहे त्यांच्यासाठी आर्किमिडीजचं प्रिन्सिपल लागू आहे. पण जे कीटक आहेत खूप छोटे छोटे डासांसारखे किंवा ह्या वॉटर स्ट्रेडरसारखे हे जे पाण्यावर तरंगत आहेत, येतं लक्षात, हे बुडत नाही आहे पाण्यामध्ये, हे पाण्यावर इझिली बसू शकतात, येतं लक्षामध्ये. सो याच्यासाठी काय कारणीभूत आहे? पृष्ठताण. यासाठी कारणीभूत काय आहे? पृष्ठताण. पृष्ठताण कशामुळे कारणीभूत आहे विद्यार्थी मित्रांनो? कारण पृष्ठताणामुळं पाण्याच्या वर काय तयार झालेली आहे? एक लेअर तयार झालेली आहे आणि त्या लेअरवर हे कीटक काय करतायत? राहत आहेत. म्हणजे सो ती एक लेअर आहे. याच्यावरून लक्षात येते की पाण्याच्या वर एक लेअर असली पाहिजे. हीच ती काय आहे? पृष्ठताणाची लेअर आहे, ज्याच्यावर हे मच्छर काय करतायत किंवा हे वॉटर स्ट्रेडर सारखे कीटक त्याच्यावर बसू शकतात. सो परीक्षेमध्ये हे तुम्हाला विचारतात, एक्झाम्पल देऊ शकतात तुम्हाला आणि म्हणू शकतात की हे कशामुळे पॉसिबल होते. कारण त्यांनी याच्या आधी कॅपिलरी ॲक्शनवर 2-3 प्रश्न विचारले आणि खूप डिटेलमध्ये विचारले की कॅपिलरी ॲक्शन्सवर किंवा आपण ज्याला केशाकर्षण पद्धती, ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत, त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की ग्रॅव्हिटेशनचा त्याच्यावर काय परिणाम होतो. म्हणजे पहा ना, आयोग किती पुढच्या लेवलला, हे म्हणजे 11वी-12वीला दिलेलं आहे फिजिक्समध्ये. म्हणजे 12वी लेवलचा तो अभ्यास आहे, 11वीचा पण नाही. 12वी लेवलमध्ये त्यांनी ते क्वेश्चन्स विचारलेले आहे की कॅपिलरी ॲक्शन्सवर किंवा तुमच्या केशाकर्षणावर गुरुत्वबलाचा परिणाम होतो का की होत नाही त्याच्यावर, असं त्यांनी स्टेटमेंटमध्ये दिलं, ते पण कंबाईनमध्ये. येते लक्षामध्ये. मग असे प्रश्न जर तुम्हाला क्रॅक करायचे असतील तर तुमचा अभ्यास काय असला पाहिजे? ठरव असला पाहिजे. सोपे प्रश्न पण येतात त्या ठिकाणी आणि टफ पण येतात. तर मग आपल्याला दोन्ही लेवलचे क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह झाले पाहिजे. कीटक का बसू शकतात पाण्यावर? उत्तर आहे त्याचं पृष्ठताण किंवा सरफेस टेन्शन. आपण पुढे जाऊया. तुम्ही हे पाहिलेलं असेल, येतं लक्षामध्ये. समजा हा इथं डास बसलेला दिसतोय किंवा तो काय करतो, त्याचे जे लार्वा असतात त्याला लार्वा म्हणतात. म्हणजे येतं लक्षामध्ये, तो त्याचे अंडे किंवा त्याचे जे डासांचे जे छोटे छोटे अंडे ते पाण्याच्या वर तरंगत असतात, तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे येतं लक्षात. सो ते कशामुळं तरंगू शकतात? तर त्याच्यासाठी कारण आहे पृष्ठताण. हे पृष्ठताणाचं एक्झाम्पल आहे. आता इथं मल्टिपल एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहे पृष्ठताणाचे, पाहून घ्या. आता पहा, इथं पिन दिलेली आहे. तुम्ही जर अलगद एखादी पिन आताही करू शकता तुम्ही. ग्लासमध्ये जर ही आहे पिन जी आहे ती जर इझिली सोडली किंवा एखादी सुई असेल, टाचणी असेल तुमची किंवा एखादी सुई असेल, ती पाण्यावर सोडून पहा. अशी नका सोडू. जर उभी सोडली तुम्ही, म्हणजे ज्या भागानं टोक आहे सुईचं, ते जर असं टोचलं तुम्ही त्या पाण्यामध्ये, तर ते सरफेस टेन्शनची ती लेअर तुटून जाईल आणि ती सुई जलसमाधी लागून जाईल तिला. तुम्ही जर आडवी अलगद ठेवली तर ती तरंगते बरं का. किंवा एखादा कागद पाण्यावर तरंगतो. लहानपणी तुम्ही जहाज खेळले असाल ना, येतं लक्षामध्ये, हलकं असते एकदम ते जहाज. तसं तुमचं त्याच्यानंतर तुम्ही पानं असे पडलेले पाहिले असेल पाण्यावर, येतं लक्षामध्ये. किंवा तुम्ही हे पाहिलेलं असेल, म्हणजे की जे जुने असायचे ॲल्युमिनियमचे कॉईन असायचे पहा, 20 पैसे 10 पैसे, ते फार हलके असायचे, येतं लक्षात. ते पण पाण्यावर तरंगायचे त्या ठिकाणी. सो हे सगळे का तरंगू शकतात त्या ठिकाणी? सो त्याच्यासाठी कारण काय आहे? पृष्ठताण. सो पाण्याच्या सरफेसवर काय असते? एक लेअर असते. ती लेअर ह्या लोकांना सपोर्ट करते, म्हणून हे सर्व काय होऊ शकतात? पाण्यावर तरंगू शकतात. जहाज, परत एकदा सांगतो, जहाज, माणसं जे पाण्यावर तरंगतात ते आर्किमिडीजच्या प्रिन्सिपलनुसार ते आपण वेगळं पाहणार आहोत. परंतु हे जे छोटे कीटक वगैरे पाण्यावर तरंगतात त्यासाठी कारण काय आहे? सरफेस टेन्शन किंवा पृष्ठताण. येते लक्षामध्ये. सो हे सर्व एक्झाम्पल परीक्षेत तुम्हाला विचारला जाऊ शकता, येते लक्षात. सो हा होता तुमचा इंटेलेक्च्युअल स्टडी. आता आणखी त्याच्यामध्ये, आता हे परीक्षेत नेहमी विचारतात की एखादं जे पाण्याचा ड्रॉपलेट आहे किंवा पाण्याचा थेंब जो आहे तो नेहमी स्पेरिकल, म्हणजे गोलाकार आकाराचाच का असतो? हा बघा, एकदम बाळू एकदम खुश झालाय, म्हणजे एकदम हसतोय तो, येतं लक्षात. सो तो काय म्हणतो? व्हाय आर ड्रॉप स्पेरिकल. याचा शेप स्पेरिकल का असतो? पाण्याचे थेंब नेहमी तुम्हाला स्पेरिकल. आणि मॅक्झिमम पुस्तकात असं दिलेलं आहे की जगातली कोणतीही गोष्ट कमीत कमी जागा व्यापण्याचा प्रयत्न करते. आणि कमीत कमी जागा म्हणजे ते ट्रायंगल होऊ शकत नाही, चौकोन होऊ शकत नाही, येतं लक्षामध्ये. तर ते कोणतं आहे? तर कोणतीही गोष्ट स्पेरिकल असं रिझन देतात ते, आणि ते अंग झटकून टाकतात. म्हणजे की जगातली प्रत्येक गोष्ट ही कमीत कमी जागा व्यापण्याचा प्रयत्न करते. त्या कमीत कमी जागा व्यापण्याच्या प्रयत्नातून ती काय होऊन जाते? स्पेरिकल. तसंच ड्रॉपलेट्सचं पण आहे. ॲक्च्युली हे खरं नाही आहे, हे 100% खरं नाही आहे. त्यासाठी कारण आहे सरफेस टेन्शन. म्हणजे जे परीक्षेमध्ये जर तुम्हाला हे चुकून विचारलं त्याचं उत्तर तुम्ही बिंदास काय मारा? सरफेस टेन्शन. कशामुळं? पहा, हां, जर त्यांनी परीक्षेमध्ये कारण दिलं नाही सरफेस टेन्शन ऑप्शनमध्ये, तर तुम्ही काय करू शकता? दुसरा ऑप्शन मारू शकता. पण तुम्हाला जर सरफेस टेन्शन दिलं तर उत्तर तुमचं काय असलं पाहिजे? पृष्ठताण किंवा सरफेस टेन्शनच असलं पाहिजे. कशामुळं? कारण पाण्याचा जो थेंब आहे, पाण्याचा जो तुमचा थेंब आहे, त्या थेंबाच्या आतमध्ये पण पाण्याचे काय वेगवेगळे रेणू आहे, येतं लक्षात. ते रेणू काय करतात? हे जे सरफेसला लागून असणारे पाण्याचे रेणू आहेत, समजा हे पाण्याचे रेणू आहेत वेगवेगळे जे सरफेसला लागून आहे, त्याला ते काय करतात? आतल्या दिशेनं ओढतात असे,
येतं लक्षात? कोहेसिव्ह फोर्स आपण काय म्हटलं, आतल्या दिशेनं ओढणारा कोहेसिव्ह फोर्स. तुम्हाला ह्या डायग्राममध्ये व्यवस्थित दिसेल. म्हणजे हा तुमचा कोहेसिव्ह फोर्स, हा काय करतो, त्यांना आतमध्ये ओढतो. सगळीकडून त्यांना काय केलं चाललंय, आतमध्ये ओढल्या चाललंय. आणि हे जर मग सगळे असे पटकन आतमध्ये ओढल्या गेले तर ऑटोमॅटिक याचा शेप काय होऊन जाईल, तुमचा स्पेरिकल होऊन जाईल. म्हणजे एखादा पाण्याचा ड्रॉपलेट हा स्पेरिकल का असतो, कारण तो कमी जागा व्यापण्याचा प्रयत्न करतो. हे दुय्यम कारण आहे. त्याचं फर्स्ट कारण काय आहे, सरफेस टेन्शन. येते लक्षामध्ये? सो आतमधले जे पाण्याचे पार्टिकल आहेत, थेंब आहेत, त्या सरफेसवरच्या पाण्याच्या थेंबांना आतमध्ये ओढतात. ते ओढल्यामुळं काय होत आहे, तुमचा त्याला स्पेरिकल शेप प्राप्त होतोय. येते लक्षामध्ये? तुमचं आणखी ही फिगर तुमची क्लिअर होऊन जाईल आपण जेव्हा नेक्स्ट फिगर पाहू या ठिकाणी. सो हे बघा, आता तुमचं हे क्लिअर होऊन जाईल. म्हणजे त्या ठिकाणी इथं तुम्ही पाहू शकता ते. सो वॉटर ड्रॉपलेट्स तुम्हाला काय पाहायला मिळतात, स्पेरिकल. ते इथं दाखवलेलं आहे त्यांनी. येते लक्षामध्ये? सो सरफेस टेन्शनमुळं हा तुमचा जो पाण्याचा ड्रॉपलेट आहे हा काय बनताना दिसतोय, त्या ठिकाणी स्पेरिकल बनताना दिसतोय. म्हणजे येते लक्षामध्ये? किंवा तुम्ही टेबलवर जरी पाणी टाकलं आणि पाण्याचा थेंब पाहिला तर त्याचा शेप असा दिसतो. म्हणजे येते लक्षामध्ये? जे पाणी असं वेगवेगळं झालेलं आहे त्याचे थेंब तुम्हाला थोडासा असा दिसतो का, कारण हे जे पार्टिकल्स आहेत त्याला आतल्या दिशेनं काय करत असतात, त्या ठिकाणी ओढत असतात. म्हणजे त्यामुळे तो काय होऊन जातो, असा स्पेरिकल. कोणता फोर्स आहे आतमध्ये ओढणारा, कोहेसिव्ह फोर्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे म्हणून पार्टिकल जो आहे तुमचा किंवा ड्रॉपलेट जो आहे तो काय पाहायला मिळतो, तुम्हाला स्पेरिकल पाहायला मिळतो. येते लक्षामध्ये? पुढे जाऊया मग आपण. आता ह्या गोष्टी तुम्हाला जरा चांगल्या लक्षात घ्यायच्या. ज्याप्रमाणे त्यांनी कॅपिलरी ॲक्शनबद्दल विचारलं, केशाकर्षण, ते मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण सरफेस टेन्शन शिकताना कोणकोणते विविध घटक तुमच्या पृष्ठताणावर किंवा सरफेस टेन्शनवर परिणाम करतात ते आपल्याला लर्न करून घेणं गरजेचं आहे. त्याचे ॲप्लिकेशन थोड्या वेळाने पाहणार आहोत. बेसिक्स पहिले लर्न करून घेऊ. येते लक्षामध्ये? सर्वात पहिले आहे टेम्परेचर, तापमान. जर तुम्ही पदार्थाचं तापमान किंवा लिक्विड किंवा पाण्याचं तापमान जर वाढवलं तर सरफेस टेन्शन काय होते, कमी होते, पृष्ठताण कमी होतो आणि पाणी पसरायला लागते. पाणी पसरायला लागते म्हणजे सिंपल आहे ना हो. इथं तुम्हाला हा पाण्याचा ड्रॉपलेट आहे, हा तुम्हाला स्पेरिकल दिसतोय पृष्ठताणामुळे. आणि याच्यावरचा पृष्ठताणच जर कमी झाला तर मग हा पसरणार नाही का, हा काय होऊन जाईल, इथं असा पसरून जाईल. याचा पृष्ठताण जर याच्यावरचा नष्ट झाला तर म्हणजे ह्या पाण्याच्या थेंबाला किंवा ज्या सरफेसवर आहे तो सरफेस जर तापवला तर ते लिक्विड काय होऊन जाईल, तुमचं स्प्रेड होऊन जाईल. का, कारण त्याचा पृष्ठताण कमी होतो किंवा नष्ट होतो. म्हणून तापमान वाढवल्यास पृष्ठताण कमी होतो. येते लक्षामध्ये? आणि पाणी काय व्हायला लागते, पसरायला लागते त्याच्या विरुद्ध. येते लक्षामध्ये? सो पाण्याचे जर तुम्ही तापमान वाढवण्याऐवजी जर कमी केले तर पृष्ठताण काय करतो, वाढायला लागतो व पाणी आणखी जवळ यायला लागते. म्हणजे हा जो आपला मगाशीचा ड्रॉप होता हा आणखी असा बनला जर तुम्ही टेम्परेचर कमी केलं. टेम्परेचर कमी केलं, इथं टेम्परेचर काय केलेलं आहे, तुम्ही वाढवलेलं आहे. तापमान वाढवलं की तुमचा पृष्ठताण काय होतो, कमी होतो. येते लक्षामध्ये? पाहून घ्या. आता पुढं पाण्यामध्ये जर तुम्ही रॉकेल किंवा तेल टाकलं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पाण्यामध्ये विरघळत नाही, यांना हायड्रोकार्बन्स म्हणतात. म्हणजे रॉकेल असू द्या किंवा तेल का विरघळत नाही ते पण आपण पाहणार आहोत वॉटर नावाच्या टॉपिकमध्ये. मीठ विरघळते पाण्यामध्ये, साखर विरघळते, रॉकेल तेल ह्या गोष्टी विरघळत नाही. म्हणजे पाण्यामध्ये कोळसा विरघळत नाही पाण्यामध्ये. उलट त्या गोष्टी काय होतात, पाण्यावर तरंगतात डेन्सिटी कमी असल्यामुळं, पण त्या पाण्यामध्ये विरघळत नाही त्या ठिकाणी. सो ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. सध्या एवढं लक्षात घ्या, जर तुम्ही पाण्यात रॉकेल किंवा तेल टाकलं तर तेल काय येऊन जाईल, सरफेसला येऊन जाईल. पण पाण्याची ती प्रॉपर्टी आहे की त्याच्यामध्ये सरफेस टेन्शन असते, पण रॉकेलमध्ये आणि तेलामध्ये त्या ठिकाणी सरफेस टेन्शन नावाची गोष्ट तुम्हाला पाहायला मिळत नाही. का, कारण वॉटर मॉलिक्यूल जे आहे त्या वॉटर मॉलिक्यूलमध्ये तुम्हाला कोहेसिव्ह फोर्स पाहायला मिळतो. येतं लक्षात? पण तसं तुम्हाला रॉकेल आणि तेलाच्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स पाहायला मिळत नाही. म्हणून सरफेस टेन्शन हा जो फिनॉमिना आहे, पृष्ठताण हा जो फिनॉमिना आहे, हा तुम्हाला रॉकेल आणि तेलाला लागू होताना दिसत नाही. जेव्हा आपण पाण्यामध्ये रॉकेल किंवा तेल टाकतो तेव्हा पृष्ठताण पूर्णपणे काय होऊन जातो, नष्ट होऊन जातो, संपून जातो. म्हणूनच तर जेव्हा तुमच्या एरियात मच्छर खूप वाढतात तेव्हा ते काय करतात, महानगरपालिका, नगरपालिकेवाले, ग्रामपंचायतीवाले फवारणी करतात नालीवर. फवारणीत काय असते, त्याच्यात काही वेगळं नसतं असं लिक्विड, त्याच्यामध्ये रॉकेल टाकलेलं असते, रॉकेलचा वास पण येतो. रॉकेल त्याच्यामध्ये पडलं नालीमध्ये किंवा त्या गटारामध्ये, मोरीमध्ये ते पडलं की काय होते, पृष्ठताण नष्ट होतो. आणि जेवढे काही हे सगळे तुम्हाला पाहायला मिळतात मच्छराचे जे अंडी वगैरे किंवा लार्वा वगैरे किंवा स्वतः मच्छर यांना जलसमाधी लागते आणि ते काय होऊन जातात, नष्ट होऊन जातात. एक तर गप्पी मासे पाळायचे
म्हणजे ते म्हणतात ना गप्पी पाळा हिवताप टाळा, ते काय करतात, सरफेसला असणारे हे जे कीटक आहे यांना खालून जाऊन सगळे खाऊन टाकतात, म्हणजे गप्पी मासे. येते लक्षामध्ये. आणि लहानपणी आमच्या इथं नालीमध्ये सोडलेले होते गप्पी मासे, आम्हाला तेच मासेमारी वाटायची. म्हणजे आम्ही काय करायचो, घरचे कपडे घेऊन जायचो आणि त्यानं ते पकडायचो बारीक बारीक. लहानपणी कळत नसते म्हणजे माणसाला. सो ते पण करू शकता तुम्ही. किंवा मग सरळ सरळ रॉकेल टाकायचं. रॉकेल जर टाकत असाल तर यामागं फिजिक्स आहे. फिजिक्स म्हणजे पृष्ठताण रॉकेल आणि तेल, डिझेल रॉकेल तेल तुमचं हे काय करते, पृष्ठताण नष्ट करते. नष्ट झाल्यामुळं काय होऊन जाते, ऑटोमॅटिक जे तरंगत आहेत कशामुळं, पृष्ठताणामुळं. तोच जर नष्ट झाला तर ह्या लार्वांना आणि मच्छरांना काय लागून जाते, जलसमाधी. सो हा एक प्रकार आहे. येते लक्षात. ते मी एक्झाम्पल इथं मेन्शन केलंय. जर तुम्ही पाण्यामध्ये निरमा किंवा साबण टाकली, येते लक्षात, हे पण महत्त्वाचं आहे. पाण्यामध्ये जर तुम्ही निरमा आणि साबण जर टाकली तर पृष्ठताण काय होतं त्या ठिकाणी, कमी होतो. आणि पृष्ठताण कमी झालं की तुमचा द्रव काय होतो, असं फैलायला लागतो. तो काय होऊन जातो, असं समजून चला, जास्त पातळ होते. पाणी काय होऊन जाते तुमचं, जास्त पातळ. आपल्या भाषेमध्ये येते लक्षामध्ये, तुमचा द्रव काय होऊन जातो त्या ठिकाणी, पातळ होऊन जातो. असं पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे बरं का. हे आपण जनरल लँग्वेजमध्ये लर्न करतोय. हे तर सगळं इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. मराठीत तर हे मटेरियल अवेलेबल पण नाही. हे तुम्हाला कळावं, तुमच्या डोक्यात जावं व्यवस्थित, म्हणून हे आपण आपल्या लँग्वेजमध्ये हे सगळं डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे पाण्यामध्ये जर तुम्ही या विरुद्ध मीठ किंवा साखर टाकत असाल तर पाण्याचा पृष्ठताण त्या ठिकाणी काय होतो, वाढतो. येते लक्षामध्ये. जर तुम्ही निरमा आणि साबण टाकली तर पाण्याचा पृष्ठताण कमी होतो. त्या विरुद्ध जर तुम्ही पाण्यामध्ये मीठ किंवा साखर टाकलं तर पाण्याची, ॲक्च्युली मीठ टाकलं, साखर टाकली तर पाणी घट्ट होते ना. हो, घट्ट झालं म्हणजे काय, पृष्ठताण वाढला. सोपं आहे. आणि जर निरमा किंवा साबण जर टाकली तर पाणी एकदम पातळ होऊन जाते, म्हणजे काय झालेलं आहे, तुमचं पृष्ठताण कमी झालेलं आहे. सो पृष्ठताण वाढेल केव्हा, जेव्हा तुमचं घट्ट होईल. सो साखर टाकली की घट्ट होते की नाही चहा आपला, येते लक्षामध्ये, गोड लागतो की नाही, एकदम घट्ट होऊन जाते की नाही. सो तो प्रकार आहे त्याच्यामध्ये. सिम्पल आहे, समजून घेण्यासाठी अतिशय सोपं, लोकल लँग्वेजमध्ये एकदम. पृष्ठताणाचे सूत्र काय आहे, फोर्स पर युनिट म्हणजे लेंथ. ॲक्च्युली कसं आहे, याचं असं सूत्र नव्हतं. म्हणजे कसं कॅल्क्युलेट करायचं पृष्ठताण किती आहे हे फार अवघड होतं, म्हणून हे सूत्र जनरेट करण्यात आलं. त्यांचं काय म्हणणं होतं की पाण्याची जी लेअर आहे, समजा एवढी याची लांबी आहे किंवा याची एवढी 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर ह्या लेअरची लेंथ आहे असं आपण कन्सिडर करू. ह्या लेंथला तोडण्यासाठी किती फोर्स लागतो, तो फोर्स पर युनिट लेंथ म्हणजेच तुमचं काय म्हणे, पृष्ठताण. ॲक्च्युली हा फॉर्म्युला जनरेट करण्यात आलेला आहे की ही जी पृष्ठावर लेअर तयार झाली 1 सेंटीमीटरची, ही तोडण्यासाठी किती बल लावावं लागते. येते लक्षात. बल कशात व्यक्त केल्या जाते, न्यूटनमध्ये. त्या माणसाने ते शोधलं होतं. आणि तुमची लेंथ कशात मोजल्या जाते, मीटरमध्ये किंवा सेंटीमीटरमध्ये. म्हणून याचं एकक काय आहे, न्यूटन पर मीटर. त्यांनी जर टेक्निकल प्रश्न विचारतो म्हटलं तर ते ह्या पॉईंटवर प्रश्न विचारू शकतात. म्हणून हाही पॉईंट तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवावा लागणार, न्यूटन पर मीटर. येते लक्षामध्ये. आता हे जे सगळं तुम्ही शिकलेले आहात, एक तर टेम्परेचर वाढवलं पृष्ठताण कमी होईल, टेम्परेचर कमी केलं पृष्ठताण वाढेल. त्याच्यामध्ये जर तुम्ही पेट्रोल, रॉकेल, डिझेल जर टाकलं पाण्यामध्ये, तेल जर टाकलं तर पृष्ठताण नष्टच होऊन जाईल सरळ सरळ. जर तुम्ही त्याच्यामध्ये साबण टाकत असाल, डिटर्जंट टाकत असाल, पृष्ठताण कमी होतो. आणि तेच जर साखर मीठ टाकत असाल, पृष्ठताण वाढतो. हे जे तुम्ही आता सगळं शिकलेत माझ्याकडून, त्याचे आता सुंदर डे टू डे लाईफमधले काय पाहू, एक्झाम्पल. येते लक्षामध्ये, जे की तुम्हाला काय करतील, तुमचा कॉन्फिडन्स आणखी बिल्डअप करतील. म्हणजे येते लक्षात. ही झाली थेअरी. म्हणजे मी जेव्हा आता फिजिक्सचे लेक्चर घेतोय पोरांना तेच सांगतोय की तुम्हाला फॉर्म्युल्यावरून एक्झाम्पल्स देता आले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे आपल्याला उद्या डेप्युटी कलेक्टर बनवणार आहे, त्या फिजिक्समधल्या कन्सेप्ट्सवरून किंवा त्या फिजिक्समधल्या एक्झाम्पल्सवरून फॉर्म्युले तयार करता आले पाहिजे. जसं मी इथल्या इथंच तुम्हाला फॉर्म्युला सांगितला, हा कसा जनरेट झालेला आहे म्हणून. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. फॉर्म्युल्यावरून गणित आणि गणितावरून फॉर्म्युले. येत्या लक्षामध्ये. आपल्याला क्लर्क नाही बनायचं आहे. येतं लक्षात. आपल्याला छाटछूट कामं करायचे नाही. त्यासाठी जन्म झाला का आपला, बिलकुलच नाही. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपले जे कामं आहे ही लाईट असले पाहिजे. येतं लक्षात. आपल्याला अधिकार पाहिजे आहे, जबाबदाऱ्या पाहिजे आहे, आणि ते पेलवण्याची माझ्या मेंदूमध्ये ताकद आहे. सो ती कशी ताकद वाढणार आहे, मेंदूचे स्नायू काय जिममध्ये जाऊन बळकट होतील का तुमचे, नाही. सो तुम्हाला असा विचार करावा लागणार. विचार हे तुम्हाला काय करणार, तुमच्या मेंदूचे स्नायू बळकट करणार. त्या ठिकाणी पुढे जाऊया आपण. आता हे तुम्ही पाहू शकता. म्हणजे बेस्ट एक्झाम्पल आहे. इकडच्या साईडनं तुम्हाला हॉट अँड सोअर सूप पाहायला मिळतो, खाली लिहिलेलं पण आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर पलीकडे एकदम रश्श्याची भाजी दिसते आहे. काही काही लोकांना आठवण झाली, म्हणत असतील चला खूप दिवस झाले आता गेलो नाही हॉटेलमध्ये किंवा घरी काही बनवलं नाही. बेतपाणी म्हणायचो. म्हणजे आम्ही जेव्हा प्रिपरेशन करायचो तेव्हा जेव्हा आम्ही व्हेज नॉनव्हेज बनवायचो, असं पनीर वगैरे किंवा नॉनव्हेज बनवायचो, आम्ही त्याला बेत म्हणायचो. म्हणजे सो काही लोकांचे हे पाहून तोंडाला पाणी सुटलं असणार आहे. म्हणजे
ॲक्च्युली हे पृष्ठस्थानाशी रिलेटेड आहे. व्हेजवाल्यांसाठी पण टाकलं, नाही तर म्हणतील सरनं आमच्यावर अन्याय केला. सो व्हेज, नॉनव्हेज आणि मधातले जे असतात, काही अंडी खाणारा पण एक प्रवर्ग असतो, म्हणजे त्यांना वाटतं की आपण व्हेज आहे, काही लोकांना वाटतं अंडी खाऊन आपण नॉनव्हेज झालो. सो व्हॉट एव्हर, सो त्या तिघांसाठी पण आपण एक तिथं डिश टाकलेली आहे. सो इथं पृष्ठताण वर्क करतो. पृष्ठताण कसा वर्क करतो पहा. आता तुम्हाला जर म्हटलं थंड सूप प्या, तर तुम्हाला तो टेस्टी लागतो का? थंड जेवण टेस्टी लागते का? नाही. गरम जेवण टेस्टी लागते, एकदम चव म्हणजे मस्त लागते एकदम. आणि जेवण कधी पण तुम्हाला कसं पाहिजे असते? गरमागरम. गरमागरम जेवणच का टेस्टी लागते? याच्या मागं पण रिझन आहे. रिझन त्याचा आहे पृष्ठताण. आता तुम्ही म्हणणार सर जेवणाचा आणि पृष्ठताणाचा काय संबंध आहे? हो, संबंध आहे. जेव्हा तुमचा सूप हा गरम केला जातो किंवा सूप हा गरम होतो, सूप गरम झाल्यामुळं त्याच्यावरचा पृष्ठताण नष्ट व्हायला सुरुवात होतो. त्यामुळं लिक्विड काय होते? तुमचं फैलायला सुरुवात होते. आणि लिक्विड जर पसरलं तर आता तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही काय करता? हा चम्मच उचलताय, बरोबर? सो तो असा चम्मच घेताय आणि तुम्ही तो सूप पिताय आणि तो गरम गरम आहे. गरम असल्यामुळे याच्यात पृष्ठताण नाही आहे. पृष्ठताण नसल्यामुळे ते लिक्विड काय होते? तुमच्या जिभेवर पसरते. आता जिभेची एक गंमत असते. जिभेवर टेस्ट बर्ड असतात, याला टेस्ट बर्ड म्हणतो आपण. चवीचे वेगवेगळे पॉईंट्स असतात. तुम्ही जर मागचा पॉईंट घेतला तर त्याला कडू चव लागत असते, येते लक्षात. फ्रंट घेतला तर तिथं गोड चव लागत असते. साईडचा जर घेतला तर सोअर म्हणजे तुमची तुरट चव. आणि इकडचा जर घेतला कोपऱ्यामधला, हा जो आहे तुमचा, हा साल्टी म्हणजे खारट चव लागत असते. हा टिप ऑफ टंग आहे, इथं गोड लागत असते. आता काही काही लोक काय असतात, खूप महान असतात, त्यांना काही फिजिक्स वगैरे माहीत नसते. माझेच एक रिलेटिव्ह आहे, त्या दिवशी मी त्यांना गोळ्या घेताना पाहिलं. ते काय करतात, मी म्हटलं अशी का गोळी घेता? तर ते काय म्हणायचे, गोळी खूप कडू असते म्हणून ते काय करतात, आतमध्ये ठेवताना पाणी पिऊन घेतात. ॲक्च्युली गोळी कडू असते म्हणून ते आतमध्ये ठेवतात. ॲक्च्युली ते जेव्हा तुम्ही तिथं ठेवताना ज्या भागावर, इथं गोळी जेव्हा ठेवता ना गिटकून घेण्यासाठी पाण्याने लवकर, तेव्हा ती जी गोळी आहे ती आणखी कडू लागते का? कारण हा जो भाग आहे हा कशाशी रिलेटेड आहे? तुमच्या येत्या लक्षामध्ये कडू चवेशी रिलेटेड आहे. आणि नेमकं गोळी त्याच्यावरच ठेवतो आपण, म्हणजे आपण फिजिक्सच्या विरुद्ध दिशेनं वागतो. तेच जर तुम्ही गोळी इथं जर ठेवली ना, तुम्हाला ती कडू लागणार नाही. म्हणून आता तुम्ही फिजिक्सचे विद्यार्थी आहे, अशा प्रकारे गोळ्या खाणार का? आतमध्ये ठेवून नाही, इथं ठेवायची. इथं स्वीट चव असते. आता जर तुम्ही थंड सूप पितो म्हटलं तर थंड जे सूप असते इथं लक्षात, त्याच्या सरफेस टेन्शन जास्त असते. त्यामुळं तुम्ही जर ते पिलं तर ते इथं जमा होऊन जाईल, जिथं कोणतीच चव नाही आहे. त्यामुळे ते टेस्टी नाही लागणार. मात्र तेच जर तुम्ही लिक्विड म्हणजे त्याला जर टेम्परेचर जास्त दिलं तर ते पसरणार आणि तुमच्या सर्व टेस्ट बडला ते काय करणार? टच करणार. म्हणून जर या साईडनं जर गेलं तर तुम्हाला ते सोअर लागणार, हॉट अँड सोअर सूप. सोअर म्हणजे थोडंसं तुरट लागणार, इकडच्या ना थोडंसं त्याच्यामध्ये खारट लागणार, पुढच्या साईडनं थोडंसं स्वीट लागणार. आणि त्याच्यामुळे तुमच्या सर्व टेस्ट बड ज्या आहेत जिभेवरच्या त्या सॅटिएट होऊन जाईल आणि सूप एकदम टेस्टी लागायला लागेल. तसंच रस्स्याचं कारभार आहे, म्हणजे रस्सा वाढ. सो या टाईपमध्ये. सो रस्सा जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तो गरम गरम असाल तर तुमचे पूर्ण टेस्ट बड सॅटिएट होतात आणि खाल्ल्याचा काय मिळतो त्या ठिकाणी? अनुभव मिळतो आणि तुम्ही सॅटिएट होऊन जाता. म्हणजे येते लक्षात, तुमची ॲपिटाईट म्हणजे तुमची जी भूक आहे ती पूर्ण फुलफिल होते, तोंडाची पण, पोटाची पण आणि डोक्याची पण. येते लक्षामध्ये. सो याच्यामध्ये काय आहे? सरफेस टेन्शन आहे. सरफेस टेन्शनमुळे हे काय झालेलं आहे त्या ठिकाणी? शक्य झालेलं आहे. आपण पुढे जाऊया. आता जास्त तुम्ही स्टेअर करू नका म्हणजे त्याच्याकडं. येत्या लक्षामध्ये आपण MPSC UPSC करणारे स्टुडंट आहे, आपल्याला याच्यामध्ये सायन्स शोधायचं आहे. म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी ते एक्झाम्पल म्हणून फोटो दाखवलेले आहे. सो ज्या लेडीज असतात म्हणजे येत्या लक्षामध्ये, सो लेडीज ज्या असतात त्यांचे केस जे असतात येत्या लक्षात, सो तुम्ही पाण्यात भिजल्यानंतर ते जमा होतात येत्या लक्षामध्ये. आणि जेव्हा नॉर्मली पाण्यात भिजले नसतात ड्राय, ते एकदम दूर असतात. पहा, जेव्हा पाण्यात केस भिजवल्या जातात तेव्हा ते जमा कशामुळे होतात? येतं लक्षात. मग लेडीज त्याला असं सुकवतात एकदम म्हणजे वगैरे. तुम्ही पाहिलं असेल मूवीमध्ये, आपण मूवीमध्ये तसं पाहिलं किंवा प्रॅक्टिकली पुढच्या छतावर असं जर काही आपल्याला सीन दिसत असला की आपण स्टेअर करायला लागतो. पण लक्षात ठेवा, आपण MPSC UPSC प्रिपेअर करणारे विद्यार्थी आहे. नो डाऊट तुम्हाला भावना असतात, पण भावनांना आवर घालायची आहे आपल्याला. जर तुम्हाला उद्या गरुडांसारखं उडायचं असेल हवेमध्ये, ते म्हणतात ना, जर तुम्हाला गरुडांसारखं उडायचं असेल हवेमध्ये तर तुम्ही फुलपाखरांची साथ सोडली पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी. सो फुलपाखरात अडकून राहायचं नाही आहे आपल्याला गरुडासारखं उडायचं आहे. स्वयमेव मृगेंद्रता म्हणतो आपण. सो ते आपल्याला लागू करायचं आहे. ते म्हणतं ना, न संस्कार न राज्याभिषेके सिंहस्य क्रीडते वनात. येते लक्षामध्ये विक्रमार्जित सत्वस्य स्वयमेव मृगेंद्रता. स्वयमेव मृगेंद्रता लक्षात ठेवायची आहे. आपल्याला काय करायचं आहे? MPSCतल्या फील्डमधला वाघ किंवा सिंह बनायचं आहे. सो अशा फुलपाखरांमध्ये आपल्याला नॉर्मली येते लक्षात, मुलींसाठी पण आणि मुलांसाठी पण अडकून राहायचं नाही आहे. सो याच्यामागं आपल्याला सायन्स शोधायचं आहे. सायन्समध्ये केस का जमा होतात? पाण्यामध्ये केस भिजवल्यानंतर पाण्याचे जे ड्रॉपलेट्स लागले त्यांच्यामध्ये कोणता फोर्स असतो? कोहेजिव्ह. त्यामुळे सगळे ते पाण्याचे ड्रॉपलेट्स एकमेकाला आकर्षित करतात, सोबत ते केस पण काय करतात? जमा करतात.
येतं लक्षात. आणि ड्राय केली की ते काय होऊन जातात, पाणी हे वेपराईज होऊन जाते आणि परत ते काय येतात, पूर्वस्थितीत येतात. म्हणून स्त्रिया थोडंसं ते टावेल वगैरे बांधताना तुम्हाला दिसतात. याच्यात फिजिक्स आहे, मी प्रत्येक गोष्टीत तुम्हाला फिजिक्स शोधायला लावतो, येतं लक्षामध्ये. सो ते आपल्याला त्याच्यामध्ये पण काय करायचं आहे, फिजिक्स शोधायचं आहे. बघा आता हेच तुम्हाला ब्रशच्या बाबतीत पण पाहायला मिळते. ब्रश पाहिला असेल, पाण्यात बुडवला की तो दूर दूर जातो. ब्रशचे जे हे असतात ना, हे पहा, हे एकदम म्हणजे दूर झाले, म्हणजे हे एकमेकांपासून दूर गेलेले आहे. ब्रशवरचे केस असतात ना, ते एकमेकांपासून दूर जातात. कशामुळे दूर जातात विद्यार्थी मित्रांनो, ते पाण्याचे जे कण आहेत, जे त्याला लागलेले आहेत ड्रॉपलेट्सला, ते काय करतात, हे जे ड्रॉपलेट्स लागलेले आहेत त्या केसांना, येतं लक्षात, त्यांना आजूबाजूचे ड्रॉपलेट्स एकमेकाकडे ओढत आहेत, येतं लक्षात. म्हणून ते केस पण एकमेकांकडे ओढल्या जातात. पण जसे ते वर येतात, आता आजूबाजूनं पाणी नाही आहे, हवा आहे, त्याच्यामुळं आतमधले जे ड्रॉपलेट्स आहेत ते आतमध्ये ओढतात केसांना, म्हणून तो असा पिचकून जातो. पण पाण्यात जर गेले तर ह्याला काय करणार, एक इकडं ओढणार, एक इकडं ओढणार, एक इकडं ओढणार, येतं लक्षात, एक इकडं ओढणार, एक इकडं ओढणार. म्हणून इथं काय सगळे पाण्याचे ड्रॉपलेट्स आहेत ना, हे याच्या आतमध्ये पण पाण्याचे ड्रॉपलेट्स घुसले, त्यांना हे या साईडनं ओढल्यामुळे ते केस काय होणार, दूर जाणार. मात्र हे वर आणल्यानंतर इकडे हवा आहे आणि आतमध्ये काय आहे, पाणी आहे, त्याच्यामुळं आतमध्ये ते केस काय होणार, ओढणार, कारण आतमध्ये कोहेसिव्ह फोर्स आहे, येतं लक्षात. इकडे ह्या साईडनं कोहेसिव्ह फोर्स आहे. हे सगळं काय आहे, याच्या मागं सायन्स आहे. हे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाते. पुढे जाऊया आपण. आता डिटर्जंटचं वर्क इन शॉर्ट पाहून घेऊ, कशा प्रकारे होते. इन शॉर्ट पाहिल्यापेक्षा आपण सविस्तर पाहू. पहा, तुमचं जे डिटर्जंट असते, मी म्हटलं पाण्यामध्ये जेव्हा आपण डिटर्जंट टाकतो, आपण जसं टेम्परेचरचं बोललो तसं डिटर्जंटचं पण बोललो. डिटर्जंट जर तुम्ही पाण्यात किंवा साबण जर पाण्यात टाकली तर पाण्याचा पृष्ठताण कमी होतो, म्हणजे पाणी पातळ होते त्या ठिकाणी. जर अशा पाण्यावर जर मच्छर बसले ते बुडून जातील, म्हणजे पृष्ठताण त्या ठिकाणी जवळपास नष्ट होतो. तर आता आपण पाहिलं असेल, निरमा टाकला पाण्यामध्ये, साबणीनं तुम्ही कपडे पण धुतले असेल MPSCचा प्रवास करताना, येतं लक्षामध्ये. सो हे कपडे धुताना, सो ह्या साबणीनं म्हणा किंवा ह्या डिटर्जंटनं म्हणा, डागं कसं काय निघतात हो, सो त्याच्या मागं पण सायन्स आहे. ते एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. ते आपल्याला खूप डिटेलमध्ये पाहायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये. सो मुवमेंट मिळायला आपण डिस्कस करून घेऊ. पहा, नॉर्मली तुमचे जे असतात ना साबण, हे हायड्रोकार्बन्सच्या बनलेले असतात. मोठ्या मोठ्या त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बनच्या मोठ्या मोठ्या चेन असतात, त्याला हायड्रोकार्बन्स म्हणतात, येतं लक्षामध्ये. आणि त्याच्यामध्ये काय असतात, सोडियम आयन तुमचे भरलेले असतात. काय भरलेले असतात, सोबतच सोडियम आयन्स. आता हे जे सोडियमचे आयन आहे ना, याच्यावर काय असतो, तुमचा पॉझिटिव्ह चार्ज असतो. सोडियमच्या आयनवर काय पाहायला मिळतो, तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज पाहायला मिळतो, येतं लक्षामध्ये. आणि याच्यावर कोणता चार्ज नसतो. ही जी आहे, हे पूर्ण हायड्रोकार्बन चेन आहे, हे साबण किंवा डिटर्जंट म्हणू आपण याला. याची जी एक आहे, याला काय म्हणतात, याला हेड म्हणतात. आणि हे जे आहे याला काय म्हणतात, टेल म्हणतात. आता ही जी टेल आहे याच्यावर कोणता चार्ज नाही आहे, हे न्यूट्रल आहे, कारण हे हायड्रोकार्बन्स आहेत, येतं लक्षात. मात्र हे जे सोडियम आहे, इथं पोटॅशियम पण असू शकते, सोडियम पण असू शकते, येतं लक्षामध्ये. सो हे जे सोडियम पोटॅशियम आहे याच्यावर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो, येतं लक्षामध्ये. आता आपण काय म्हटलं होतं, आपण एक्झाम्पल पाहिलं होतं वॉटरचं, H2O. आपण काय म्हटलं होतं, H2O, याच्यामध्ये हा पोलार असल्यामुळं पाणी जे आहे याच्यावर कोणता चार्ज तयार म्हटलं होतं आपण. सो माझ्याकडून चुकून पॉझिटिव्ह लिहिला चाललंय वारंवार. सो ॲक्च्युली हायड्रोजनवर कोणता चार्ज तयार होतो, पॉझिटिव्ह. मी इथं लिहितो पॉझिटिव्ह, हायड्रोजनवर तुमचा पॉझिटिव्ह. आणि याच्यावर कोणता तयार होतो, ऑक्सिजनवर निगेटिव्ह. म्हणजे हे डिटर्जंट जेव्हा तुम्ही पाण्यात टाकता तेव्हा हे हेड कशाकडे आकर्षित होते, पाण्याकडं. आणि जी गोष्ट पाण्याकडं आकर्षित होते, येते लक्षामध्ये. आता त्याच्यासाठी तो एक शब्द आहे, हायड्रोफिलिक. कोणता शब्द आहे त्यासाठी, हायड्रोफिलिक. पाण्याकडे आकर्षित होणारे हायड्रोफिलिक, येते लक्षामध्ये. त्याच्यामुळे हा सोडियम जो आहे याला हेड म्हटलो, हा पाण्याकडे आकर्षित होतो. आणि ह्याच्यावर कोणता चार्ज नसल्यामुळं हा पाण्याचा काय असतो, पाण्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, येते लक्षात. याला म्हणतात हायड्रोफोबिक. हायड्रो म्हणजे पाणी, फोबिक म्हणजे भीती असणे, फोबिया म्हणतो ना आपण एखाद्या गोष्टीचा. तसं ही जी टेल आहे याला काय म्हटलं आपण, टेल. ही काय, हायड्रोफोबिक. ही पाण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते, येते लक्षात. आणि हे जे सोडियमचे आयन आहे हे पाण्याच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतात, कारण हे हायड्रोफिलिक आहे. हायड्रोफिलिक कशामुळे आहे, कारण ह्या सोडियमवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि हा पाणी तर ऑलरेडी पोलार आहे, त्याच्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह आहे, म्हणजे ऑक्सिजनला चिपकण्याचा प्रयत्न करतात, येते लक्षामध्ये. सो हा त्याच्यामध्ये फंडा दिसतो. आता आपण त्याला आणखी डिटेलमध्ये डिस्कस करू. त्याला आणखी आपण, आता हे कळालं हायड्रोफिलिक, हायड्रोफोबिक. आता पुढची डायग्राम. आता पहा याच्यात गंमत.
आता इथं दोन गोष्टी वर्क करताय, इथं दोन गोष्टी तुमच्या वर्क होताना दिसत आहेत. इथं दोन गोष्टी, एक म्हणजे जेव्हा तुम्ही सोप किंवा साबण जेव्हा तुम्ही पाण्यात टाकता तेव्हा पाणी काय होते, पातळ होते. पाणी काय होते तुमचं, पातळ. ही एक गोष्ट आहे. पाणी काय होऊन जाते तुमचं, पातळ होऊन जाते. पातळ म्हणजे काय, त्याचा पृष्ठताण कमी होतो. त्याचा काय होतं, पृष्ठताण, सरफेस टेन्शन काय होऊन जाते, मी इथं लिहितो ST, सरफेस टेन्शन डाऊन होऊन जाते, पाणी पातळ होते. नॉर्मल पाण्यापेक्षा साबणेचं किंवा डिटर्जंटचं, येत्या लक्षामध्ये आपण इथं म्हणून निरमा, वॉशिंग पावडर निरमा, सो निरमा म्हणू आपण. सो निरम्याचं पाणी येत्या लक्षामध्ये हे जास्त काय असते, त्या ठिकाणी पातळ असते. सो जास्त पातळ असल्यामुळं येते लक्षात, ते काय करू शकते, शर्टाचे असे जे आतमधले भाग आहे ज्याच्यात आतपर्यंत, समजा इथं जर तुम्ही पेन अशी खुपसवली येते लक्षामध्ये, सो पेन खुपसवल्यानंतर मोठा डाग पडला समजा शर्टाला, येते लक्षामध्ये, कॅपिलरी ॲक्शन म्हणतात, म्हणजे ते नंतरच्या लेक्चरमध्ये पाहू आपण, त्याला केशाकर्षण म्हणतात. सो डाग पडला, पण तो डाग काढायचा आहे, आता तो खोलवरपर्यंत घुसलेला आहे, पण साध्या पाणी खोलवरपर्यंत जाऊ शकत नाही, कारण ते पृष्ठताणामुळे घट्ट असते. मात्र त्याच्यात जर तुम्ही डिटर्जंट किंवा साबण टाकली येते लक्षामध्ये, तर ते पाणी काय होते, पातळ. पातळ झालेलं पाणी हे आतमधल्या जिद्दी डाग निकालताय म्हणतो ना आपण, सो आतपर्यंत ते घुसू शकते, नंबर 1. आणि दुसरं म्हणजे हायड्रोफोबिक, हायड्रोफिलिक. मी काय म्हटलं होतं, हे जे हेड होते मगाशी ज्याच्यामध्ये सोडियम आहे ते पाण्याकडे आकर्षित होतात. हा कपडा जो आहे हा कशामध्ये आहे, सोप सोल्युशनमध्ये आहे किंवा पाण्यामध्ये आहे. आणि हे जे दिसतंय तुम्हाला, हा कपडा आहे, म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला इथं डाग जो लागला, हा कपडा हा पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे. आता याच्यात गंमत कशी पाहायला मिळते तुम्हाला, हा पाण्यात डिटर्जंटच्या भिजत घातलेला असल्यामुळं याच्या आजूबाजूला सगळं काय, इकडं पाणी, आणि हा तुमचा कपडा, आणि हा तुमचा ग्रीसचा डाग, आपण असं म्हणू, हा ग्रीसचा काय आहे, तुमचा डाग आहे. आता जेव्हा हे निरम्याचं पाणी आहे, निरम्याचं किंवा साबणेचं पाणी आहे, याच्यामध्ये मी काय म्हटलं होतं तुम्हाला, एक हेड असतो, एक याच्यामध्ये काय असतो, हेड असतो, आणि एक टेल असते. ही टेल आहे आणि एक हेड असतो. आता हेड कशाकडे आकर्षित होईल तुमचा, नायट्रोजन पॉझिटिव्ह असल्यामुळं, सो H2O, ओ काय आहे याच्यामध्ये निगेटिव्ह आहे, सो तो काय होईल, H2O पाण्याकडे आकर्षित होईल. म्हणून हेड कोणाच्या दिशेनं राहील, हायड्रोफिलिक असल्यामुळं पाण्याच्या. आणि टेल कशाला जाऊन चिपकल, ह्या ग्रीसला आणि ह्या कपड्याला जाऊन चिपकल. का, कारण तो हायड्रोफोबिक आहे, त्याला पाण्यापासून दूर राहायचं आहे. सो आतमध्ये तर सगळीकडेच पाणी आहे, इथं तर फक्त मला कपडा आणि काय दिसतोय, डाग दिसतोय. म्हणून ते काय करतात, हळूहळू त्या डागाला जाऊन असे चिपकतात, येते लक्षात. आणि अशा प्रकारे हळूच त्या डागाला काय करतात, वर आणतात, किंवा ते तिथंच राहतात, म्हणजे पण त्याला चिपकलेले असतात डागाला. थोडंसं असं घासलं तुम्ही तुमचा शर्ट, तो थोडा घासला असा की ते सगळे डाग काय होतात, त्या ठिकाणी निघून जातात, आणि तुमचं शर्ट काय होऊन जाते, त्या ठिकाणी क्लीन होऊन जाते. याच्या मागं पण सरफेस टेन्शन आहे, येते लक्षामध्ये. सो ते याच्यामध्ये आता काय लक्षात ठेवायचं, हे जे टेक्निकल गोष्टी आहे, सोडियम Na ज्याला म्हटलो, तो पॉझिटिव्ह म्हटलो ना आपण, हा काय आहे तुमचा त्याला म्हणता येईल फिलिक, त्याला पाण्याची प्रेम आहे म्हणून त्याला हायड्रोफिलिक. आणि जे फोबिक आहे, ज्याला घाबरतात पाण्याला, ते म्हणजे टेल आहे, जी काय आहे नॉर्मली हायड्रोकार्बन तुम्हाला पाहायला मिळतात. हायड्रोकार्बन त्यामुळं पाण्यात विरघळत नाहीत. कशामुळं, कारण ते हायड्रोफोबिक असतात, पाण्याची भीती वाटते, पाण्यात कसं काय विरघळतील. तेच जर NaCl घेतला आपण, मीठ, ते पाण्यामध्ये विरघळते, कारण ते हायड्रोफिलिक आहे, पाण्यावर प्रेम करणार आहे. पाण्यात गेलं की त्याच्यातला सोडियम कोणाशी लग्न करून टाकतो, ऑक्सिजनशी, आणि क्लोरीन जो निगेटिव्ह आहे तो कोणाशी, हायड्रोजनशी लग्न करून टाकतो, आणि त्याच्यामध्ये ते दोघं जण एकरूप, एक आत्मा होतात. म्हणजे पाण्यामध्ये हे सगळं काय झालं, विरघळलं तुमचं. सुंदर आहे केमिस्ट्री आणि फिजिक्स, फक्त त्यावेळी आपल्याला घेता आलं पाहिजे, म्हणजे येतं लक्षामध्ये. सो आता एक शेवटचा टॉपिक किंवा शेवटचा पॉईंट आपण डिस्कस करून घेऊया, तो तुमचा इझिली कव्हर होईल. ते म्हणजे तुम्ही जेव्हा हात धुता, काही लोक धुवत नाही म्हणजे हात, सो जे लोक हात धुतात त्यांच्यासाठी, सो ते कशानं, साबणेनं हात धुतात. साबणेनं हात धुतलं की पाण्याचं काय होऊन जाते, त्या ठिकाणी सरफेस टेन्शन कमी होऊन जाते, पाणी पातळ होते. म्हणजे अशा भागात, म्हणजे पाण्याचे हाताचे आपले जे कोपरे असतात, हातात ह्या ज्या रेषा आहेत, याच्यात कोपरे कापरे असतात, आणि ह्याच्यात तुमचे बॅक्टेरिया अडकलेले असतात. येतं लक्षामध्ये, ह्याच्यात जे कोपऱ्या कापऱ्यात बॅक्टेरिया अडकले आहेत तिथपर्यंत साधं पाणी जाऊ शकत नाही, कारण ते घट्ट असते. पण तेच जर साबण तुम्ही त्या पाण्यात टाकली किंवा साबणेनं हात धुतले, तर तेच पाणी काय होऊ शकते, तुमच्या ह्या बारीक बारीक पोर्समध्ये जाऊ शकते, आणि तिथली घाण बाहेर ओढून काढू शकते. त्याच्यामुळं सरफेस टेन्शन इथं फिनॉमिना वर्क करतो. त्यामुळं काय केलं पाहिजे, साबणेनं हात धुतले पाहिजे. कोविडच्या कालखंडात तर ते फार आवश्यक आहे. म्हणजे येते लक्षात, हा होता तुमचा सरफेस टेन्शन टॉपिक. सो नक्की भेटूया आपण पुढच्या टॉपिकमध्ये, जो अतिशय इंटरेस्टिंग वेनं आजच्यासारखा तुम्हाला तो एक्सप्लेन केला जाणार. तोपर्यंत धन्यवाद.